नमस्कार छोट्या मित्रांनो. आपल्या मजेशीर आणि ज्ञानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अवकाशातल्या दोन खास आकाशगंगांची एक छोटीशी मजेदार गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग रॉकेटमध्ये बसूया आणि अवकाशाच्या सफरीला निघूया. खूप खूप दूर अवकाशाच्या विशाल दुनियेत दोन आकाशगंगा राहत होत्या. वरची आकाशगंगा खूप सुंदर होती. तिला फोटो काढायला खूप आवडायचं. तिचं नाव होतं NGC 3660. ती आपल्या आकाशगंगेप्रमाणे एक सुंदर स्पायरल आकाशगंगा होती. तिचे चमकदार निळे, वळणदार बाहू जणू अवकाशात गोल गोल फिरत नाचत होते. आणि तिच्या मध्यभागी तारे, धूळ आणि वायू यांनी बनलेली एक चमचमीत पट्टी होती. जणू तिने सुंदर मुकुटच घातला होता. एक दिवस तिचा फोटो काढला जात असताना अचानक एक मोठं आश्चर्य घडलं. तिच्या जवळच SN 2026 CFF नावाचा एक सुपरनोव्हा चमकून दिसला. म्हणजे काय? एक तारा मोठ्या प्रकाशाच्या स्फोटासारखा फुटला आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. जणू फोटोमध्ये अचानक एक चमकता पाहुणाच आला. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अवकाशात अजून थोडं दूर खाली एक अतिशय रहस्यमय आकाशगंगा शांतपणे दिसत होती. तिचं नाव होतं बुर्चिन्स गॅलेक्सी आणि वैज्ञानिक तिला LEDA 1000-714 म्हणतात. ही आकाशगंगा थोडी वेगळीच होती. तिचा मधला भाग जणू एक जुनी, शांत आकाशगंगा होता. पण तिच्याभोवती एक नाही, दोन दोन चमचमीत ताऱ्यांची वलय होती. जणू तिने अवकाशातल्या राजकुमारीसारख्या दोन सुंदर अंगठ्या घातल्या होत्या. सगळे वैज्ञानिक विचार करू लागले, अरे वा, ही अशी कशी तयार झाली असेल? कदाचित तिने तिच्या जवळच्या छोट्या आकाशगंगांना हळूहळू आपल्यात सामावून घेतलं असेल. पण खरं रहस्य अजूनही शोधलं जात आहे. म्हणूनच छोट्या मित्रांनो, अवकाशात फक्त तारेच नाहीत, तर अशा कितीतरी मजेदार आणि रहस्यमय गोष्टी लपलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही अवकाश सफर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मजेशीर आणि ज्ञानवर्धक गोष्टींसोबत. धन्यवाद.